आजपर्यंत कुणीही इतकी सोप्या पद्धतीने नारळाची बर्फी केली नसेल, पण मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही नारळाची वडी करून दाखवणार आहे। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। साहित्य बघूया। मी इथे ओला नारळ घेतला आहे, तो 1 कप आहे। त्याची काळी साल काढून आणि बारीक काप त्याचे करून घेतले। अर्धा कप आपल्याला साखर घ्यायची आहे, 2 चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे, थोडी इलायची घेतली आणि छोटी 1 चमचा साय घेतली आहे। सर्वात आधी आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यानंतर साखर टाकायची, मिल्क पावडर पण टाकून घ्यायची, इलायची टाकायची, त्यामध्येच बारीक होईल। त्यानंतर आपण जी साय घेतली होती, ही साय पूर्ण 4 चमचे आहे। जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, ते 4 चमचे भरले। झाकण लावून याला मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। त्यानंतर गॅसवर पॅन ठेवला आहे, 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि आपण जे बारीक केलेलं नारळाचं मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण पूर्ण दाटसर होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। जास्त याला वेळही लागत नाही आणि मस्त बनते, खुसखुशीत होते। ही वडी बनवायला खूप सोपी तर आहेच, पण खुसखुशीत तर होतेच, तोंडामध्ये टाकताच विरघळते, इतकी छान तयार होते। पण प्रत्येक वेळेस ओलं नारळ किसून त्याची वडी बनवली आहे, पण अशी मिक्सर मधून फिरून त्याची बारीक पेस्ट करून अशी वडी बनवली ना, मस्त तयार होते, छान त्याची बर्फी बनते। तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल, नाही टाकलं तरीही चालतं। आपलं मिश्रण बघू शकता, छान घट्ट झालं आहे। 1 छोटा चमचा त्यामध्ये रोवून बघायचा, अजून मिश्रण थोडंसं घट्ट होऊ द्यावं लागणार आहे, तो पडला कारण। अजून 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण दाटसर करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, कारण त्याचा कलर बदलू शकतो, डागू शकतो खाली। छान एकसारखं हलवत राहायचं। 5 ते 6 मिनिटांमध्ये ही बर्फी तयार होते। या नारळाच्या वडीला बर्फी म्हणू शकता किंवा वडीही म्हणू शकता। आपलं मिश्रण आपण एका प्लेटमध्ये टाकून चेक करूया, थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याची गोळी तयार करून बघायची। हाताला चिटकत नसेल तर गॅस बंद करायचा। मस्त गोळी तयार होत आहे, आता गॅस बंद करूया। वडी सेट करण्यासाठी आपण 1 ट्रे मध्ये साजूक तूप टाकायचं आहे, तुम्ही बटर पेपरही टाकू शकता। मी ते साजूक तूप टाकलं आणि छान त्याला ट्रेला लावून घेतलं आहे, म्हणजे आपली वडी आमशीर निघेल। सर्व बाजूने मी इथे तूप लावून घेतलं। तयार झालेलं आपलं मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, लगेचच सेट करायचं। जसं जसं ते थंड होईल तसं तसं ते दाटसर होत जातं। सर्व बाजूने मी इथे छान पसरून घेणार आहे चमच्याने। मी इथे प्लास्टिकचा चमचा वापरला, त्यामुळे ते पटापट मिश्रण पांगवता येत आहे। पसरून घ्यायचं आहे एकसारखं, कारण एकसारख्या वड्या यायला पाहिजे, त्यामुळे असंच पसरून घ्यायचं। तर एखाद्या वाटीनेही करू शकता ह्या पद्धतीने। मी छान पसरून घेतलं आहे पूर्ण मिश्रण। मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि लगेचच याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे। हे मिश्रण थंड झाल्यानंतर कापल्या जाणार नाही, त्यामुळे थोडं कोमट असतानाच याच्या वड्या कापून घ्यायच्या। ह्या पद्धतीने मी वड्या कापून घेत आहे चाकूने। मस्त अशा वड्या तयार होतात। थोडं थंड होऊ द्यायचं आहे, एक 10-15 मिनिटं वाट बघूया। 10-15 मिनिटानंतर चेक करूया। वडी काढून दाखवते तुम्हाला, बघू शकता एकदम अलगद मस्त खुसखुशीत वडी तयार झाली आहे। ही बर्फी आपण नारळाची बनवत आहे, खूप चवदार आणि टेस्टी होते, त्यामुळे मी यामध्ये जास्त ड्रायफ्रूट काही वापरले नाहीये। ह्याच ओल्या नारळाने खूप छान चव येते। बघू शकता अलगद अशा आपल्या बर्फ्या निघून आल्या आहे। ह्या पद्धतीने ओल्या नारळाच्या बर्फ्या किंवा वड्या नक्की करून बघा, कमेंट करून सांगा कशा झाल्या आहेत। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।